ऊस शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होतोय, AI तंत्रज्ञानाचा वापर होतोय. काय सिस्टम काय आहे, प्रोसेस कशी आहे? सिस्टम अशी आहे की आपल्या ऊस शेतीमध्ये पाण्याचं नियोजन, खत व्यवस्थापन असेल आणि कीड रोग व्यवस्थापन असेल, हे 3 प्रामुख्याने मुद्दे आज शेतकऱ्यांसमोर खूप मोठे आव्हान आहेत. आणि या आव्हानांना आपल्याला सामोरं जायचंय तर ते हे काहीतरी टेक्नॉलॉजी अशी पाहिजे की ते अचूकपणे त्याचं नियंत्रण करता आलं पाहिजे किंवा त्याचं निदान झालं पाहिजे. तर हे अचूक नियंत्रण आणि निदान करणारं तंत्रज्ञान म्हणजे AI तंत्रज्ञान, आणि त्याची संक्षिप्त माहिती आपण इथे या ठिकाणी दाखवत आहोत. याच्या माध्यमातून मातीविषयी वगैरे किंवा औषध फवारणी असेल किंवा रोगराई पडली याची सर्व माहिती मिळते. हो नक्कीच, म्हणजे तुम्हाला कीड व रोग येणार असेल तर तुम्हाला मेसेज येतो मोबाईलमध्ये की तुमच्या प्लॉटमध्ये रूट बोरर असेल किंवा जी काही कीड आहे किंवा जी काही रोग आहेत याची संक्षिप्त माहिती शेतकऱ्यांना अगोदरच येते 8 दिवस, आणि त्यानुसार मग आपल्याला नियंत्रण करता येते. अच्छा, बऱ्यापैकी ऊस शेती म्हटलं तर पारंपरिक पद्धतीचा वापर होताना दिसतोय, आणि आज मी तिला बऱ्यापैकी साखर कारखान्यामध्ये 100 टनापर्यंत उत्पादन करणारे शेतकरी आहेत. हे शेती आणि पारंपरिक शेती याच्यामध्ये काय तफावत दिसते? आता बघा, ही AI तंत्रज्ञान असं आहे की 100 टन ऊस उत्पादन जे घेणारे शेतकरी त्यांनाही फायदेशीर ठरणारं तंत्रज्ञान आहे, आणि जे शेतकरी 40 टन उत्पादन घेतात त्यांनाही फायदेशीर ठरणारं तंत्रज्ञान आहे. असं नाही की 100 टन घेतोय म्हणजे हे तंत्रज्ञान फायदेशीर ठरणार नाही. यात असा विषय आहे की हे तुम्हाला मोबाईलमध्ये तुमच्या शेतामध्ये काय कमी आहे आणि काय जास्त आहे, किंवा तुम्हाला ऊस शेतीमध्ये काय करावं लागेल हे मार्गदर्शन करणार. 100 टन घेणारे नक्कीच 120-130 टनापर्यंत पोहोचतील, 40 टन घेणारे नक्कीच 60 ते 70 टनापर्यंत पोहोचतील. म्हणजे उत्पादनामध्ये वाढ. आता इथं ऊस बांधलेला दिसतोय, बऱ्यापैकी आपला मोकळा ऊस असतो, इथं ऊस बांधलेला, ह्याच्या मागचं काय नेमकं कारण? नाही, आता बघा, आज एवढे लाखो संख्येने शेतकरी इथे उपस्थित झालेले, शेतकऱ्यांना संपूर्ण सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऊस पाहता आला पाहिजे. यासाठी हा डेमॉन्स्ट्रेशन प्रात्यक्षिक प्लॉट आहे म्हणून आपण इथं बांधलेला आहे, आणि आम्ही बोर्ड पण दिलेले आहेत. तुम्ही बघा, हा बोर्ड आहे, हा बोर्ड आहे बघा. तर इथं काय दाखवलंय की आपण शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये अशी बांधण्याची गरज नाही. ऊस पडलाच पाहिजे, पडून पुन्हा उभा राहिला पाहिजे, ऊसाचे साधारणतः 3 तुकडे झाले पाहिजे, तरच शेतकरी जास्त उत्पादन काढू शकतो. म्हणजे हा जो बांधणीचा खर्च आहे तो करायचा नाहीये. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करताना दाखवण्यासाठी आपण केलंय. AI तंत्रज्ञान न बांधताही वापरता येऊ शकतं. एक सर्वसाधारणपणे आपला जो महाराष्ट्राचा प्रदेश आहे याच्यामध्ये किती कांड्यापर्यंत ऊस जातो या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून? बघा, आता आपण तुम्ही 10 महिन्याचा ऊस दाखवलेला समोर, जवळजवळ 40-42 कांड्यापर्यंत हा ऊस गेलेला आहे फक्त 10 महिन्यात. एकंदर पाहता AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादनात वाढ होणार असं बोलले जाते. या ठिकाणी काही शेतकरी काय सांगाल आपण या ठिकाणी प्रदर्शनात आलेला आहात, कुठून आलात आपण? मी सांगली जिल्ह्यातून कुंडल क्रांती कारखान्याच्या माध्यमातून आम्ही हा प्रोजेक्ट चालू केलेला आहे. 12 शेतकऱ्यांनी भाग घेतलेला आहे. माझा सुद्धा ऊस यामध्ये आहे. आमचं मूळ टनेज 100 टनाच्या वर आहे. म्हणजे आपण ऊस लावलेला आहे AI तंत्रज्ञान. आपल्याला फरक काय दिसतो जो इतर पारंपरिक पद्धत आणि आधुनिक पद्धत AI फरक आहे बरोबर. पाण्याचं नियोजन करता येते, खताचं नियोजन करता येते, माती पाणी परीक्षण करून म्हणजे खर्च कमी करता येतो. खर्च, उत्पादन खर्च. काय सांगाल आपण आता हे जे प्रदर्शनात आलेलं आहात, कसं वाटतंय आपल्याला? या तंत्रज्ञान हे नाविन्यपूर्ण आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यांना आता इथून पुढे प्रगतीशील फरक केलाच पाहिजे. कारण यात उत्पादन खर्च आणि उत्पादन यात बरीच तफावत जातं पारंपरिक ह्याच्यात आहे. आणि दुसरी गोष्ट, मजुरांच्याकडनं शेती तर सध्या परवडत नाही, त्यामुळे मजूर सुद्धा कपात करायचं म्हटलं तर नवीन तंत्रज्ञान वापरलंच पाहिजे. काय सांगाल आपण? आज आता आमच्या गावातले आमच्या मित्रांनी हे AI तंत्रज्ञान वापरून 1-2 एकर केलेलं आहे. त्यांचं ते उत्पन्नाचं म्हणजे त्यांचा फरक बघून आम्ही म्हटलं चला जाऊया आपण डायरेक्ट तिथं जाग्यावर जाऊन बघूनच येऊया की कशी कशी सिस्टीम आहे. यासाठी आम्ही बघायला आले. जर बघून आता मग ते करायचं आमचा सुद्धा नाद आहे, म्हणजे डोक्यात आहे. आपण प्रत्यक्ष AI तंत्रज्ञान वापरत आहात, आतापर्यंत किती खर्च किती झाला एकंदर? आता आपली लागण आहे ते पूर्वांगामी मध्ये. अच्छा. परंतु कायम जेवढा खर्च येतो त्याच्यापेक्षा खर्च कमी. कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातूनच आपण कृषी विज्ञान केंद्र, मायक्रोसॉफ्ट हे असं सगळं सिस्टीम आहे. हवामान स्टेशन आपल्या शेतामध्ये उभं केलेलं आहे. तर एकंदर किती आपली लागवड किती आहे? 3 एकर आहे. 3 एकराची म्हणजे हे AI वर. अच्छा, फरक दिसतोय. कुठून आलात आपण? पंढरपूरवरून. कसं या कृषी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये हे जे AI तंत्रज्ञान वापरले जाते, काय आपली काय वाटतं आपल्याला? AI टेक्नॉलॉजी चांगली आहे. सध्या मजुरांची समस्या गंभीर आहे. त्यानुसार ह्या टेक्नॉलॉजीने जर उत्पन्न वाढत असेल तर चांगली गोष्ट आहे. पण ह्या टेक्नॉलॉजीसाठी वापरण्यासाठी जे खर्च आहे तो खर्च पण
लक्षात घेता शेतकऱ्याचं उत्पन्न जर आता ह्या टेक्नॉलॉजीने समजा ऊस पिकवला तर त्या ऊसाला उत्पादन खर्च येणारा आणि त्या खर्चामार्फत आम्हाला मिळणार उत्पन्न या गोष्टीचा पण विचार थोडा करावा लागेल. परंतु असं बोललं जातंय की जवळपास 120-125 टनापर्यंत AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उत्पादन जाते. त्याच्यामुळे जो उत्पादन खर्च आहे त्याची भरपाई पुढे होणारच नाही. समजा 120-125 क्विंटल जरी उत्पन्न टन निघत असेल उत्पन्न ए टेक्नॉलॉजी ऊस चांगला पिकवला तर 12 ते 14 महिन्यामध्ये ऊस कारखान्याला गेला पाहिजे. पण आताची बाहेरची वास्तविकता अशी 18 महिने 19 महिने ऊस नेली जात नाही आणि नेताना पण मजुरांच्या समस्येमुळे ऊस डायरेक्ट पेटवली जातात आणि घेऊन गेले जातात. मग ह्या टेक्नॉलॉजीचा वापर कसा करायचा? म्हणजे एकंदर पाहता दोन्हीची तफावत प्रत्यक्ष घालताना आपल्याला अडचण अडचण थोडक्यात आता डेमो म्हणून बघायला सोपं आहे पण जेव्हा हीच गोष्ट आपण प्लॉट वरती वापरलं जातं तेव्हाच ती वास्तवतेला धरून राहते. एकंदर आपलं ऊस क्षेत्र किती आहे? माझं ऊस क्षेत्र 5 एकर. 5 एकर आहे. मग काय भविष्यामध्ये आपण या तंत्रज्ञानाचा वापर करायला? हो वापर करेल पण थोडं त्या पद्धतीनं मार्केट तयार झालेलं पाहिजे त्याच्यासाठी. नमस्कार. नमस्ते. कुठून आलात आपण? मुळशी तालुका लवळेगाव. लवळेगावातून. आपल्याकडे ऊस शेती कशी आहे? काय तंत्रज्ञान वापरलं जातं? साधारणतः आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने शेती करतात. आता या इकडे येऊन आम्ही पाहतोय की आधुनिक पद्धतीने किंवा हे जे काय कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित ऊस आहे तो कसा आणि पारंपरिक कसं हे दोन्हीचं आम्ही कम्पॅरिझन इथं चालू आहे. आमचं पाणी चालू आहे. आपण शेतीमध्ये ऊस घेताय सध्या हे तंत्रज्ञान AI तंत्रज्ञान आणि पारंपरिक शेती काय तफावत काय वाटते आपल्याला? आता आम्ही तेच मॅडमशी चर्चा करतोय. तर आता यांचं जे बोर्ड आहे त्या बोर्डवर वाचून पाहतोय तर 70 टन आणि 130 टन किंवा साखर उतार्यामध्ये फरक हे दिसतंय आम्हाला इथं. आम्ही आता त्याची म्हणजे माहिती घेतोय. माहिती पूर्ण झाल्यानंतर मग विज्ञान प्रदर्शनामध्ये आपण आलेला आहात. गाव कुठलं आपलं? लवंग. माळशिरस तालुका. कसं वाटतंय हे जे पारंपरिक शेती आणि इथं आपण आधुनिक शेती बघतोय कसं वाटतंय आपल्याला? चालू आहे आता सध्या तरी सुरुवात केली आता बघतोय अजून काय तफावत दिसते सध्या म्हणजे पारंपरिक पद्धतीने घेतलेला ऊस आणि या ऊसात? बरेच फरक राहणार ना. आपल्या परिसरामध्ये अशा प्रकार शेती आहे तंत्रज्ञानामधून शेती येते का? लोक अजून प्रयत्न करतेच. काय आपलं काय नियोजन राहणार भविष्यामध्ये ते बघायसाठी आलो.